हाय गाईज, कशात सगळे? खूप दिवसानंतर परत आलोय मी ब्लॉग घेऊन, कारण का 10 महिने मी ब्रेक घेतला होता. तर आता मी परत आमचा ब्लॉग करण्याचं माझं कारण आहे, कारण का आता मी चाललोय ट्रिपला. तर ही माझी कॉलेज ट्रिप आहे, यंदा माझं लास्ट इयर आहे. सो आम्ही लास्ट इयरची ट्रिप आमची खूप यादगार आणि खूप धमाल मस्ती आम्ही करणार आहोत. लास्ट ब्लॉग माझा आय थिंक सो कोल्हापूरच्या ट्रिपचाच होता. त्यामध्ये पण आम्ही खूप धमाल मस्ती केली. कशी केली तर तुम्ही बघितलंच असाल. यंदाही आम्हाला सेम तशी त्याच्याहून दुप्पट मस्ती करायची, धमाल मस्ती एकदम भारी आम्हाला करायचं आहे. तर खूप सारे एन्जॉय, खूप माझा एक्सायटेड आहोत आम्ही, कारण का सगळे फ्रेंडसोबत मजा तर वेगळीच असते फिरण्याची. तर ते आता आम्ही परत एकदा अनुभवणार आहोत. आणि यंदा आम्ही फ्रेंडसोबत, ही माझी पहिलीच ट्रिप आहे लांब कुठेतरी. तर आम्ही आता हैदराबादला जाणार आहोत. तर आम्ही तिथे गेल्यानंतर खूप मस्ती. आता आमची पॅकिंग राहिली, सगळ्यांचे कॉल्स आले, सगळ्यांचे पॅकिंग चालू आहेत. आता माझी पण पॅकिंग चालू आहे. तर तुम्हाला मी दाखवेलच की माझी आता कशी पॅकिंग चालू आहे ते. 5-6 दिवसाचं आमचं आहे ट्रिप असणार आहे. तर त्या 5-6 दिवसाच्या ट्रिपला आमचे कपडे किती काय काय न्यायचं, सगळ्यांना खूप म्हणजे खूप सगळं एक्सायटेड, काय न्यायचं आणि काय नाही असं झाले आता सगळ्यांनाच. तर जाम मज्जा येणार आहे. आता मी सांगू शकत नाही, तुम्ही फक्त बघाच ब्लॉगमध्ये माझ्या. मी प्रत्येक तुम्हाला एक सीन दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर स्टे ट्यून, कनेक्ट नक्की राहा शेवटपर्यंत. खूप मज्जा करायचंय. आणि बघा आता माझी पॅकिंग. तर गाईज, हे बघू शकता तुम्ही, माझी आता पॅकिंग वगैरे सुरू आहे. तर आता मला माझी पूर्ण बॅग वगैरे सगळं पॅक करायचे आहे आणि खूप सारं काम बाकी आहे. तर ते सगळं करतोयच. तर आता बघा, मग शेवटपर्यंत नक्की राहा. आपण भेटू पुढे. गाईज, आता माझे सगळे पॅकिंग वगैरे झाले आणि आता मी निघतोय. तर महाडमध्ये आमची बस येईल, तिथे चला मग तिथे दाखवतो तुम्हाला. सगळे येत आहेत. गाईज, आता आम्ही गाडीमध्ये बसमध्ये आले आमचे, आणि आता आम्ही सगळे इथं आलोय. सगळेजण बसतात एक जण. अजून आता अर्धे जणांना घ्यायचंय आम्हाला. मग त्यांना घेऊन आता आम्ही पोहोचू माणगावमध्ये. मग चला आपण तिथे भेटू. आता आमचा प्रवास सुरू आहे. आणि इकडे बघा, इकडे मेहंदी चालते. इथे ट्रॅव्हलिंगमध्ये पण मेहंदी पाहिजे. तर मॅम वगैरे आम्ही सगळे इथं आलोय. तर कशी मानव, आता सगळे बसले. आता आम्ही आता माणगावमध्ये पोहोचू. तिथे थोड्या जणांना गेल्यानंतर आमच्या खऱ्या अर्थाने ट्रिपला सुरुवात होईल. तर गाईज, आमच्या ट्रिपमध्ये फर्स्ट टाइमच कशी येत आहे. एक नंबर वाटतं. एकदम ट्रिप आमची चालली एकदम आउट ऑफ स्टेट. फायनली सक्सेस झाले इतक्या एफर्ट्स नंतर. मॅडम, कसं वाटतं आता आपले फायनली निघाले ट्रिप खऱ्या अर्थाने? ठीक आहे. गाईज, आता आम्ही पेट्रोल पंपावरती थांबलोय डिझेल भरायला. तर आता आमचं डिझेल वगैरे भरून झालंय. आता आम्ही इथे नारळ फोडून आमच्या ट्रिपला सुरुवात करतोय. हे बघा पाठीमाग, आता सगळे इथं थोडेसे फोटो वगैरे काढतोय. आता आम्हाला स्टेटस ठेवायला लागणार आहे, त्यामुळे आता मी फोटो वगैरे काढतोय. आणि आता पटकन इथे नारळ फोडून खऱ्या अर्थाने ट्रिपला आमची सुरुवात होईल. तर पंकज, काय वाटतं तुला? आता आपण कुठे जायचंय? हैदराबाद. तर एक्सायटेड आहे? तर आता आम्ही, सरांनी प्रसाद दिलाय आम्हाला. तर सर, कसं वाटतंय आता? आता खूप छान वाटतंय. आणि आता खूप आमची जर्नी स्टार्ट झाली. आता आमची खरी जर्नी स्टार्ट झाले. तर चला पुढे भेटूया. मोरया. गाईज, आता आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी घाटामध्ये थांबलोय, तामणे घाटामध्ये. हे बघा, आता आम्ही इथे सगळं नाश्ता वगैरे, हे बघा इकडे आता हे सगळं चाय नाश्ता वगैरे चालला आहे. सगळे नाश्ता वगैरे करतायत, हे बघा. आणि इकडे वडापाव खात आहेत सगळे, हे बघा. आता सगळे नाश्ता करून गेले आणि इकडे फक्त गुराण आमचा एकटाच राहिला पाठीमागं. तर गुराण आणि मी त्याला कंपनी देण्यासाठी मी पण मग एक हॉट कॉफी मस्त घेतले इथे. आणि आता आम्ही बाहेर थांबले, आमच्यासाठी वाट बघताय. तर त्यांना बोललं बघा वाट, आम्ही आलोच तर. अरे आमच्या बायान छंद घेतला रे, आमच्या बायान छंद घेतला रे, आमच्या बायान छंद घेतला.
तुझ्या मागे गाडी आला ज्याला येतं त्याला पूर्ण बोला. रमाया वसावया रमाया वसावया मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया रमाया वसावया रमाया वसावया तेरी यारी को मैंने जो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के देखा दिया फलक में मुझे ख्वाब से उड़ा के यारा तेरी यारी को मैंने जो खुदा मांगा याद करेगी दुनिया तेरा. तर गाईज आता आम्ही जस्ट माझा आवाज तुम्ही बघू शकताय की खूप घसा बसलाय कारण का आम्ही आता इथे गाण्यांच्या भेंड्या करत होतो. खूप म्हणजे खूप मस्ती केली आम्ही आणि आता अजून तरी आम्ही पुन्हा सिटीमध्येच आहोत. आता इथून बाहेर आम्ही थोडासा रेस्ट घेऊ आणि तिथे जेवू वगैरे आणि मग तिथून मग आम्हाला पूर्ण नाईट प्रवासच असणार आहे आमचा. तर तुम्ही माझ्या आवाजावरून ओळखतच असाल की किती म्हणजे किती आम्ही मज्जा केलेली आहे आणि आता सगळे दमले 10 मिनटं सगळे झोपले तर म्हणून मी पटकन ब्लॉग शूट करून घेतोय. गाईज आम्ही इथे जेवायला थांबलो आहे आणि आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे करून आणि इकडे आता बाकीचे सगळे जेवत आहेत हे बघा आणि माझं आता जेवण झालं आहे. अर्धे गेलेत गाडीत बसायला तर आता आम्ही आता आईस्क्रीम खाऊ आणि आता मी इंदापूरमध्ये थांबलो आहे जेवायला आणि इथून आता मी सोलापूर हायवेवरून सरळ जाणार आहोत कर्नाटकमधून तेलंगणाला. तर बघूयात अजून गाडीमध्ये काय काय करतोय ते आम्ही ते तुम्ही बघायला. चला मग पुढे भेटूया. काहीच आता आम्ही इथे जेवलो आहे सगळं. तुम्ही दोघे जेवलात का? ह्यांनी व्हेज खाल्ले आणि मी नॉनव्हेज खाल्ले. मला नॉनव्हेजशिवाय जात नाही त्यामुळे मी नॉनव्हेज पार्टी इकडे व्हेज पार्टी. तर आता आम्ही जेवलोय वगैरे आणि आता आम्ही आता जातोय. आता आमचा आता नाईट प्रवास होईल तर मग चला पुढे बघूया. इकडे गाडी पार्क करून इकडे हॉटेल वैष्णवी व्हेज नॉनव्हेज प्युअर व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये आम्ही जेवलो आहोत आणि आता मी इथून निघतोय डायरेक्ट सोलापूर हायवेनी थेट कर्नाटकावरून डायरेक्ट आम्ही आय थिंक हैदराबादला जाणार आहोत तेलंगणामध्ये. तर इथून आता आम्ही डायरेक्ट आमच्या हॉटेलवरती जाणार. तर बघू आता आम्ही आता गाडीमध्ये मस्त आता खाल्लं आहे म्हटलं जिरवायला लागेल तर गाडीमध्ये असा थोडा डान्स मीन्स वगैरे आता करून जाणार आहोत. तर मग पुढे भेटूत. बघाच तुम्ही कसं आम्ही मजा करतोय ते. तर गाईज आता आम्ही फायनली एंटर केला आहे तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये. 2 बाउंड्री पास करून आम्ही कर्नाटकमधून तेलंगणामध्ये आलो एकदम फायनली. आता आम्ही हैदराबादमध्ये पण जस्ट पोहोचू आणि आता आमच्या हॉटेलच्या लोकेशनवरती आम्ही अर्ध्या तासातच पोहोचू. तर पूर्ण रात्र जागरणच करून आलो आहे आम्ही आणि मग थांबत एन्जॉय करत सगळे आले. तर रात्रीचं शूट नाही करता आला फक्त नाचलो आम्ही आणि खूप आवाज तर एवढा बसलेत ना गाणे बोलून खूप मस्त मजा केली. तर आता बघू पुढे तुम्हाला लोकेशन दाखवतो आम्ही आता कुठं स्टे करणार होते. तर चला मग पुढे भेटू. आता सगळे झोपेतच आहेत झोपतो सगळे आणि आमचे ड्रायव्हर दादा आणि मानव सर हे लोक पुढे आहेत. त्या लोकांनी जागरण करून गाणी बोलून आम्ही पूर्ण रात्रीचा प्रवास दिवसाचा प्रवास काल निघालो दुपारी 12 वाजता ते आत्ता वाजले 8 तरी आमचा प्रवासच चालू आहे. हे बघा तुम्ही त्या लोकांनी सेफ आणला आम्हाला म्हणून धन्यवाद रोहित दादा. तर चला मग आपण पुढे हे बघा आम्ही इकडं पाठी बेट केला तर इकडे हे दोघं जण झोपलेत. इकडं गुड मॉर्निंग किरण पूर्वा गुड मॉर्निंग प्रसाद बड्डे बॉय झोपला आहे आमचा आणि इकडे पुढे आता ही बघा आमची गार्गी कशी झोपले ती आणि इकडे तो सगळे झोपलेत. इकडं हा आदिनाथ झोपला आहे. इकडे बघा कशिश इकरा हे लोक आम्ही आता सगळे बसलो आहेत आणि सगळे जो आता पेंगाळत आहेत नुसते रात्रभर. जसे काय हे लोकच प्रवास करून आलेत आणि आम्ही झोपेत आलेत म्हटलं आपल्याला आता जागरण येते काही समजत नाही.
पण बघू आता. चला आता सगळ्यांना आता उठवतोय आणि आता आम्हाला लवकरच लोकेशनवरती पोहोचू आमच्या हॉटेलवरती, तर तिथं भेटूयात मग. काहीच आता आम्ही जस्ट आमच्या हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत. द हॉटेल गोल्डन पॅराडाईज लॉज हैदराबादमध्ये. तर इथे आता आम्ही गाडीमधून सामान वगैरे काढतोय आणि नेतोय आतमध्ये रूममध्ये. तर चला मग आता वरती भेटूयात. काहीच आता आम्ही रूमवरती आलो आहे आणि वरचे 2 फ्लोअर ते सगळे मॅम लोक आणि गार्गी कशिश वगैरे इकडं वगैरे ते लोकांसाठी आहे. आणि त्याच्यावरती 4था फ्लोअर आहे, तिथे आमची बाकीची सगळी मंडळी, सर, रोहित दादा, परत मानव वगैरे सगळे थांबले. आणि आता आमचा रूम इथे आहे खाली. तर फर्स्ट फ्लोअरवरती तर तुम्हाला दाखवतो आम्ही कोण कोण आहात ते. तर हा आहे आमचा रूम. तर इथे फक्त मी, भुरान आणि प्रसाद आहे. तर हा बघा, हा आमचा रूम आहे. तर हे बघा, हे आमचे झोपले. तर काय करायचं आपण तिघांनी मस्तपैकी इथे एन्जॉय करायचं आहे. फक्त आपण तिघंच असणार आहोत. तर इथं मस्त करूया एन्जॉय. त्या लोकांना करू देवर, ज्यांना वाटतं का ते सगळे जास्त आणि आपण तिघच. हम 3 तिघाड सबको बिगाड. तर चला तर मग पुढे भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.